थापी वड्या, पिठल्याच्या वड्या, बेसनच्या वड्या, पाटवडी, बरीच काय काय नाव आहेत बरं का या वडीला. ज्या लोकांना बेसन बनवायला जमत नाही ना, ते सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये ना ही थापी वडी बनवू शकतात. अगदी सोपी आणि सुटसुटीत पद्धत तुमच्याशी शेअर केलेली आहे. शिवाय ही वडी ना तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकताय. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर हे बघा, इतकं सगळं साहित्य लागणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. रेसिपीला आपल्या सुरुवात करूयात. तर इथे बघा, एक असा मी बाउल घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा या बाउलमध्ये ना आपल्याला 1 कप इतकं बेसन घ्यायचं आहे. कोणत्याही वाटीने तुम्ही हे प्रमाण मोजून घ्या, फक्त पाण्याचं प्रमाण अचूक असणं गरजेचं आहे. आता 1 कप बेसन घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आता सुरुवातीला मी इथे 1 कप इतकं पाणी घेतलंय. पण सगळं एकदम पाणी आपल्या इथे नाही घालायचं. अगदी थोडंसं पाणी घालत ना बेसनच्या आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्यात. तर सुरुवातीला बेसनच्या गुठळ्या इथे मोडून घेतल्या की आता इथे राहिलेलं जे कपामध्ये पाणी होतं ते सुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे. तर आता इथे 1 कप इतकं पाणी घातलंय. आता याच कपने मोजून आपल्याला परत अर्धा कप इतकं पाणी घ्यायचं आहे. तर आता इथे अर्धा कप पाणी आता परत याच्यात घालूयात. तर टोटल आपल्याला 1 कप बेसनसाठी 1.5 कप इतकं पाणी लागतं. मग तुम्ही वाटीने जरी प्रमाण घेणार असाल तर अगदी इतकंच प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. तर आता व्यवस्थित गुठळ्या मोडून झाल्या. बेसनचं पीठ आपल्याला तयार करून झालेलं आहे. हे बघा, अगदी इतकं पातळ आपल्याला हे प्रमाण ठेवायचं आहे. तर आता ह्याला ना आपण असंच ठेवून देऊयात. आता ही पहिली तयारी आपली करून झालेली आहे. आता दुसरी करूयात. तर आता एक वाटण करायचं आपल्याला. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय. याच्यामध्ये ना एक 4 ते 5 किंवा 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात. तर आता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक ठेवू शकता तिखट्यानुसार. आता त्यासोबतच आपल्याला इथे 1 टीस्पून इतकं जिरं घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून इतका ओवा घालायचा आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये. आणि इथे मी 5 ते 6 ना कढीपत्त्याची पाने घेतलेत. खरं तर छान लागतात, फ्लेवर छान येतो म्हणून. आता पाणी न घालता याचं वाटण करून घेऊयात. तर इथे गॅसवरती आता एक मोठी कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की याच्यामध्ये 3 टेबलस्पून इतकं आपल्याला तेल घालायचं आहे. तेलाचं प्रमाण 2 ते 3 टेबलस्पून तुम्ही ठेवू शकता. सुरुवातीला ह्याच्यामध्ये ना पाव टीस्पून इतकं आपल्याला हिंग घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की हिंग घालायचं. हिंग व्यवस्थित असा भाजला गेला की आपल्याला लगोलग ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकी मोहरी घालायची. मोहरी चांगली फुटली की लगेच ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तेलाचं प्रमाण 3 टेबलस्पून इतकंच ठेवा, जेणेकरून अगदी प्रमाण व्यवस्थित होऊन जाईल. आता याच्यामध्ये पाव टीस्पून इतकी आपल्याला हळद घालायची. हळद घातली की परत ह्याला व्यवस्थित असं आपण इथे भाजून घेऊयात. आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि तयार केलेलं मिश्रण तळापासून एकदा हलवून घ्यायचं आणि लगेच ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. लगेच चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि आता वेळ न घालवता गॅस कमीच ठेवायचा आणि ह्याला पटापट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जसं आपण बेसन बनवतो की नाही, पिठलं बनवतो ना, अगदी तशाच पद्धतीने वेळ न घालवता ह्याला पटापट ह्याला उलथण्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं. पण बऱ्याच वेळा काय होतं, उलथण्यानं आपल्याला ह्याच्यातल्या व्यवस्थित अशा गुठळ्या मोडता येत नाहीत. म्हणून मी नाही ते विस्कर वापरते. विस्करच्या साह्याने ना आपल्याला ह्याच्यातल्या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्यात. विस्करने अगदी पटकन होतं, त्यामुळे उलथांपेक्षा विस्कर मला बरं वाटतं. आता विस्करच्या साह्याने मी इथे ना गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घेतलेल्या आहेत. आता आपण ना उलथण्याच्या साह्याने ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर आता इथे बघा, बेसनचं पीठ ना शिजण्यासाठी म्हणजे बनण्यासाठी आपल्याला ना 1 2 ते 3 मिनटं सहज लागतात. त्यामुळे आता हे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि हे बेसनचं पीठ ना पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होऊन तयार झालेलं आहे. आता ह्याला बघा व्यवस्थित असं आपण एका ठिकाणी तयार करून घ्यायचं आणि आता ना याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. तर व्यवस्थित असं उलटण साफ करून घेतलंय मी. ते झाकण ठेवूयात आणि फक्त 1 मिनिटाचीच आपल्याला कमी गॅसवरती वाफ काढून घ्यायचे. तोपर्यंत आता इथं ना एका ताटाला आपण ना तेल लावून घेऊयात. आता याच्यावरती आपल्याला वड्या सेट करायच्या, त्यासाठी तेल नक्की लावा बरं का, नाहीतर वड्या निघणार नाहीत ताटापासून. आता झाकण काढून घेऊयात. आता इथे बघा 1 मिनिट अगदी व्यवस्थित झाला. वाफ 1 मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित बसते आणि गॅस कमी ठेवूनच वाफ द्यायची, नाहीतर मग बेसन कढईला चिकटून बसेल. आता ह्याला परत एकदा तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे बघा, अजून बेसनचं पीठ आपलं व्यवस्थित असं शिजलेलं नाही आहे. परफेक्ट बेसनचं पीठ शिजण्यासाठी ना तुम्ही 2 वेळा अशी वाफ व्यवस्थित अगदी देऊन घेऊ शकता. आता परत ह्याला ना आपण तळापासून एकदा व्यवस्थित असं ना फेटून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यावरती ना परत आता मी एकदा झाकण ठेवून घेते आणि इथे परत आता आपण इथे गॅस कमी करूनच 1 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. तर आता 1 मिनिट झालंय आणि आता इथे बघा बेसन अगदी व्यवस्थित आपलं परफेक्ट असं शिजलेलं आहे. एका ठिकाणी असा गोळा तयार होणं येत असेल ना, समजून जा बेसन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि अजिबात सुद्धा वेळ घालवायचा नाही. गरम असतानाच बेसनचे पीठ आपल्याला त्या ताटावरती काढून घ्यायचे. ताटावरती काढलं ना की पटकन असं एखाद्या स्पॅच्युलाच्या साह्याने ना व्यवस्थित असं तुम्ही ताटावरती सेट करून घ्या. आता जर तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल ना, तर मग तुम्ही ना एखादा तांब्या किंवा एखादी वाटी घ्या आणि त्याला ना तळाला तेल लावा आणि मग तेलाने ह्याला व्यवस्थित असं थापून घेऊ शकताय, जेणेकरून अगदी पटकन हे व्यवस्थित सेट होतं. त्याच्यासाठी आता स्पॅच्युला असेल तर थोडंसं काम सोपं पडेल,
म्हणून. नाहीतर मग तुम्ही ना हाताला तेल लावा आणि मग तेलाच्या साह्याने ना असं हाताने तुम्ही याला थापून घेऊ शकता. सुरुवातीला गरम असतं तर वाटीने करा, थोडं थंड झालं की मग हाताने पण थापून घेऊ शकता. आता ना ह्या ताटामध्ये ना व्यवस्थित असं ह्याला ना थापून घेतलेलं, कुठे उंचवटा वगैरे वाटत असेल ना तर तुम्ही सहज याला हाताने व्यवस्थित असं सेट करून घ्या. आता आवडीनुसार याच्यावरती गरम असतानाच ना ओलं खोबरं किसलेलं घातलेलं आहे, थोडेसे तीळ घालायचे, थोडीशी अगदी खसखस सुद्धा याच्यावरती मी पेरून घेतली, सोबतच आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर पण याच्यावरती आता घालून घेऊयात. आता हे मिश्रण ना गरम असतानाच ना आपल्याला ह्याला व्यवस्थित असं याच्यावरती परत एकदा स्पॅच्युलाने सेट करून घ्यायचं. लक्षात घ्या, जर तुम्ही थंड झाल्यानंतर ह्याला केलात ना तर मग हे आपण जे खोबरं खाऊन घेतलेलं ना ते आणि तीळ अगदी त्याच्यापासून सुटायला लागतात. त्याच्यासाठी हे मिश्रण गरम असतानाच ह्याच्यावरती आपल्याला दाबून घ्यायचे. तुम्ही तसंच वाटीने किंवा तांब्याने ह्याला हातावरती दाबून घेऊ शकता, किंवा ना अगदी हाताने जर ह्याला व्यवस्थित असं दाबून घेतलं ना तरी सुद्धा ते अगदी व्यवस्थित त्याच्यावरती बसले जातात आणि निघत सुद्धा नाहीत. अगदी त्यासाठी तर अगदी व्यवस्थित असं मी थोडंसं तेल लावून घेतलेलं हाताला आणि व्यवस्थित असं दाबून घेतलेत. आता ह्याला ना आपल्याला अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं. 5 मिनिटांमध्ये पटकन थंड होतं. थंड झाल्यानंतरच मग आपण ह्याचे काप काढून घेणार आहोत. तर आता हे बघा मिश्रण अगदी व्यवस्थित थंड झालेलं आहे, हाताला सुद्धा कुठे भाजत वगैरे नाहीये. आता आपण याला कापून घेऊयात. तर आता हे कट करताना की नाही अगदी स्क्वेअर शेपमध्ये नाही करायच्या, कारण ना स्क्वेअर शेपमध्ये केलं तर अगदी छोटे छोटे वड्या होतात. त्यासाठी ना ह्याला कट करताना ना अगदी डायमंड शेपमध्येच नक्की कट करून घ्या. त्यासाठी वड्या अगदी छोट्या सुद्धा दिसतात आणि वड्या अगदी मोठ्या सुद्धा दिसतात आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. तर आता सगळ्या वड्या अगदी अशीच आपण कट करून घेऊयात. तर आता ह्या सगळ्या वड्या अगदी कट करून झालेल्या आहेत. त्याच्यातली एक वडी सुद्धा तुम्हाला दाखवते. हे बघा, अगदी पटकन तयार होते आणि किती सुंदर दिसते की नाही ही वडी. सगळ्या वड्यांना अगदी अशाच परफेक्ट तयार होतात. तुम्ही बेसनच्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जर योग्य वापरलं ना अगदी परफेक्ट तुमच्या ह्या वड्या तयार होतील. प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे तुमच्या वड्या अगदी अचूक तयार होतील. त्यासाठी ना ह्या व्हिडिओला तुम्ही बघितलं त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. अगदी अशा परफेक्ट वड्या तुमच्या सुद्धा तयार होतील आणि मला कमेंटमध्ये मात्र ना सांगायला अजिबात विसरू नका की तुमच्या तयार झालेल्या वड्या कशा आहेत म्हणून. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.